दरम्यान संजय राऊतांनी देखील फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली आहे। फडणवीसांनी पीएम केअर फंडमधून पैसे आणावेत किंवा त्यांच्या खिशात जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडून पैसे आणावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी असं राऊत म्हणतात। यावेळी त्यांनी अजित पवार मगरूर तर सरकार गोट्या खेळत असल्याचा निशाणा साधलाय। म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये। जेव्हा संकट येईल, आपत्ती येईल, अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वैद्यकीय, अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून, अद्याप स्पष्ट झालेलं नाही की हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे, पीएम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं। आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे। आता हे सगळे उद्योगपती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या खिशामध्ये आहेत। त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड जे अमित शहांच्या मालकीचं आहे बरं, आणि सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे आहे, त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडून सुद्धा मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्यांसाठी 2000 कोटी रुपये घेतले पाहिजे, ताबडतोब देऊ शकता। बरोबर, कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का। तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार, तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही, तुम्ही भ्रष्ट शासनकर्ते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात, तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही। आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सीएम आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे।